पश्चिम महाराष्ट्रातल्या उर्वरित भागाकडे पण जाऊया। प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत। प्रताप, पश्चिम महाराष्ट्राच्या अंदाजांमध्ये खरं तर भाजप मोठ्या प्रमाणामध्ये मुसंडी मारताना दिसतोय, त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचं सुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वर्चस्व पुढे येताना दिसतं आहे। काय नेमके हे सगळे अंदाज झी 24 तासनं व्यक्त केलेले आहेत? ग्राउंड लेवलची स्थिती आणि हे अंदाज काय नेमक्या प्रतिक्रिया येतात? आपण जर अंदाज आणि ग्राउंड लेवलची स्थिती जर पाहिली तर त्याच्यामध्ये कुठेही फरक दिसत नाही, कारण तशाच प्रकारचं एकूण पिच होतं आणि तशाच प्रकारचा रिझल्ट जो आहे तो या ठिकाणी येताना दिसतोय। एकूणच जर आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांमध्ये भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। त्या पाठोपाठ शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढलेली आहे। हे अधोरेखित झालेलं आहे की या भागावर एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पकड मजबूत होती शरद पवार गटाची, पण दुसरीकडे आपण आता पाहतो की ही परिस्थिती बरोबर बदललेली आहे। खरं तर आपण पाहतो की ही कार्यकर्त्यांची निवडणूक होती, पक्षीय पातळीवरच्या निवडणुका फारशा होत नव्हत्या। असं असताना भाजप पूर्णतः झोकून दिल्याचं या सर्व निवडणुकांमध्ये पाहायला मिळालं। त्यामुळे आपण पाहतो की कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, सोलापूर असेल, या सर्व पट्ट्यामध्ये भाजप ज्या पद्धतीनं लढलेली आहे, एक व्यूहरचना घेऊन या ठिकाणी उतरलेल्या आहेत। मुख्यमंत्र्यांच्या सभा झालेल्या आहेत आणि कोणतीही जागा साधी समजलेली नाही। चंदगडमध्ये देखील आपण पाहतो की मुख्यमंत्र्यांची सभा झाली आणि तिथल्या लोकांची मन जिंकण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। त्यामुळे एकूणच आपण पाहतो की जे ग्राउंड रियालिटी आहे त्या पद्धतीमध्ये आपण जर पाहिलं तर जशा प्रकारचे ओपिनियन पोल्स आलेले आहेत, सर्वे आलेला आहे, त्याच पद्धतीचा निकाल या पश्चिम महाराष्ट्रात आपल्याला विशेषतः पाहायला मिळतोय। कोल्हापुरात जर पाहिलं तर महायुतीचे सर्वच्या सर्व आमदार आहेत, त्यामुळे महायुतीच्याच बाजूने कल जाईल हे जवळपास स्पष्ट आहे। फक्त कोण निवडून येणार एवढीच अनौपचारिकता बाकी आहे असं आपल्याला म्हणता येईल। पण एकूणच आपण पाहतो की पश्चिम महाराष्ट्रात अनेक दिग्गज नेते आहेत। हसन मुश्रीफ आहेत, चंद्रकांतदादा पाटील आहेत, राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आहेत, त्यावर जयंत पाटील सांगलीमध्ये आहेत। त्या ठिकाणी चंद्रकांत दादांनी पूर्ण लक्ष केंद्रित केलेलं होतं। सोलापूरमध्ये पाहिलं तर गोरेने पूर्ण लक्ष घातलेलं होतं। सातारामध्ये तर काय प्रश्नच नाहीये, त्या ठिकाणी दोन बंधू एकत्र आलेले आहेत, भाजपच्या चिन्हावर त्या ठिकाणी निवडणुकीला जातात। त्यामुळे निकाल सांगण्याची आवश्यकता नाही, त्या ठिकाणचे रिझल्ट क्लिअर आहेत। फक्त इतकंच आहे की कोणाला किती मतदान पडलं हे आपल्याला सांगावं लागेल। अशा प्रकारची स्थिती पश्चिम महाराष्ट्रातल्या या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळत आहे। अगदी अगदी प्रताप, असे संपर्कात राहा, कारण पश्चिम महाराष्ट्राचीच लगतचा भाग असलेल्या कोकण भागामधली सुद्धा आपण परिस्थिती पाहणार आहोत, तिथले अंदाज सुद्धा आपण पाहणार आहोत आणि इथलं विश्लेषण आपल्याकडून जाणून घ्यायचंय।